हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आणि बऱ्याच लोकांनी रिक्वेस्ट केली होती की त्यांना प्रॅक्टिकल व्हिडिओज हव्यात. तर आज आपण या चॅनलवरती सगळ्यात पहिल्यांदाच फॉरेक्स रिलेटेड व्हिडिओ घेऊन आलो आहे. जसं की जे लोक मला इंस्टावरती टेलिग्रामवरती ॲड आहेत त्यांना माहिती आहे की मी बरेच महिने फॉरेक्स ट्रेडिंग पण करतो आहे विथ इंडियन मार्केट ट्रेडिंग. तर त्यांच्यासाठी एक मी खास व्हिडिओ घेऊन आलो आहे. हा ट्रेड जो आहे ना फॉरेक्स मार्केटमधला माझा आजचा, तो माझा हायेस्ट प्रॉफिटवाला ट्रेड आहे. सो आपण प्रॉफिट केलेला आहे $16,000, जे की इंडियन करन्सीमध्ये होतात आय गेस अराऊंड 15 लाख रुपीजच्या आसपास. आणि हा प्रॉफिट मी कसा केला, माझा ट्रेड मागे लॉजिक काय होतं आणि कशा पद्धतीने मी तो ट्रेड मॅनेज केला. बिकॉज हा ट्रेड मी घेतला होता 21 फेबला. मी आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती आणि इन्स्टावरती ट्रेड घेतल्या घेतल्या अपडेट दिलेला. त्यानंतर पुढचा अपडेट मी $3,000 प्रॉफिट असताना दिला होता. त्यानंतर काल मी $6,000-7,000 प्रॉफिट असताना पण एक रील टाकली होती. इवन मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण एक शॉर्ट टाकला आहे त्याबद्दल. आणि आज त्याच ट्रेडमध्ये तुम्ही पाहू शकता किती मोठा प्रॉफिट चालू आहे. तर यामागे लॉजिक काय आहे? लॉजिक म्हणण्यापेक्षा यामागे सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे ट्रेड मॅनेजमेंट. मी हा ट्रेड कशा पद्धतीने मॅनेज केला हे सगळ्यात जास्त मॅटर करतं. सो जास्त टाईम न घालवता आपण चालू करूयात. सो हे बघा, हा माझ्यासमोर चार्ट आहे गोल्डचा. सो सगळ्यात आधी माझी एंट्री जी आहे ती मी घेतली होती ॲक्युम्युलेशन डिस्ट्रीब्युशन फेजनंतर एका चेंज ऑफ कॅरेक्टरच्या बेस होती. आता काही जणांना हे थोडंसं डीप वाटेल, पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, फाईन. सो मार्केटमध्ये एक डाऊनसाईडचा मोमेंटम चालू होता. त्यानंतर मार्केटमध्ये एक अपसाईडचा मोमेंटम चालू होता. मार्केट एक नॉर्मल स्ट्रक्चर बनवत बनवत वरती येत होतं. त्यानंतर या पॉईंटला ना अपर साईडचा मोमेंटम फेल झाला. इथे एक लिक्विडिटी क्रिएट झाली. ठीक आहे, लिक्विडिटी क्रिएट झाल्यानंतर या पॉईंटला मला एक चेंज ऑफ कॅरेक्टर स्पॉट झाला आणि एक्झॅक्टली या लेवलच्या आसपास, म्हणजे थोडक्यात 2938 आणि 882. लेट्स चेक. हां, 2938.562 या पॉईंटला माझी एंट्री झाली. आणि त्यानंतर 21 फेबला इथे, ओके, इथे या पॉईंटला माझी इथे एंट्री झाली आणि त्यानंतर खरा गेम चालू झाला. सो आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की मी कशा पद्धतीने आपला ट्रेड मॅनेज केला. सो त्याआधी मी इथे मार्किंग टाकतो. या पॉईंटच्या आसपास माझी एंट्री झाली होती. सो लेट स्टार्ट. ओके, या पॉईंटला एंट्री झाली. मी याला एक ब्ल्यू मार्कर टाकतो जेणेकरून तुम्हाला लगेच स्पॉट होईल. येस, ओके. सो या पॉईंटला आपली एंट्री झाली होती. आता आपण चालू करूयात आपला मेन पॉईंट. सो जेव्हा मार्केटमध्ये मी एंट्री प्लॅन केली त्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट मी केली ती म्हणजे मी शिफ्ट झालो 15 मिनिट टाईम फ्रेमला. बिकॉज हा ट्रेड मी प्लॅन केला होता 1 आवरच्या बेसिसवरती. आणि 1 आवरच्या बेसिसवरती प्लॅन करताना माझा प्लॅन असाच होता की मला जास्त वेळासाठी होल्ड करायचं आहे. बिकॉज मी एंट्री जर 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती प्लॅन केली असती तर मी हा ट्रेड अर्ध्या पाऊण तासात सोडून दिला असता. पण माझी एंट्रीच झाली होती 1 आवरच्या बेसिसवरती आणि एक मोठा रिव्हर्सल पाहायला मिळत होता आफ्टर अ चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय की मार्केटचं जर स्ट्रक्चर अपसाईडचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की हे कॅरेक्टर बुलिश आहे. सो जेव्हा बुलिश कॅरेक्टरनंतर जेव्हा डाऊनसाईडचं कॅरेक्टर चालू होतं त्याला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतात, जो की एक मोठं इंडिकेशन होतं मार्केट फॉल होण्याचं. ठीक आहे, सो या पॉईंटला माझा स्टॉप लॉस होता. एक्झॅक्टली या झोनमध्ये माझा स्टॉप लॉस होता. येस, एक्झॅक्टली या झोनमध्ये माझा स्टॉप लॉस होता. तर तो स्टॉप लॉस मी ठेवला होता लिक्विडिटीच्या वरती. आता हे बघा, ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत लिक्विडिटी वगैरे या कन्सेप्ट आपण शिकू पुढे हळूहळू. आणि इवन तुम्ही आपला मास्टर क्लास पण जॉईन करू शकता ज्यामध्ये मी या डिटेलमध्ये शिकवतोच. सो या लिक्विडिटीच्या वरती माझा स्टॉप लॉस होता. तर आता लिक्विडिटीमध्ये काय होतं, लिक्विडिटी हा एक ट्रॅप असतो. सो जेव्हा मार्केट वापस त्याच लेवलला आलं, याच लेवलला, सॅटर्डे संडे मार्केट बंद होतं. मंडेला जेव्हा मार्केटमध्ये ओपनिंग झाली मार्केटमध्ये परत एक बुलिश मोमेंटम दिसत होता. पण हा मोमेंटम 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरचा आहे. सो टेक्निकली 1 आवरच्या टाईम फ्रेमवरती हा एक फक्त पुलबॅक होता. समजतंय? सो पुलबॅकपासून वाचण्यासाठी मी इथे लिक्विडिटीचा यूज करत होतो. एक्झॅक्टली याच लेवलला मार्केटने जस्ट टच केलं, लिक्विडिटी स्वीप केली आणि मार्केटमध्ये परत एक डाऊनसाईडचं मोमेंटम चालू झाला. सो आता झाली एक्झॅक्टली आपली ट्रेड मॅनेजमेंट चालू एक्झॅक्टली या पॉईंटपासून. ठीक आहे, सो माझा जो स्टॉप लॉस होता आधीचा इथे, तो मी काय केला, माझा स्टॉप लॉस मी शिफ्ट केला या लिक्विडिटीच्या वरती. आणि त्यानंतर फक्त मी मार्केटकडे पाहत होतो. मी ट्रेड कशा पद्धतीने मॅनेज केला असेल तुम्ही इमॅजिन करा. मी फक्त स्टॉप लॉस लावला आणि तो पर्टिक्युलर ट्रेड सोडून दिला बघायचं. आता नॉर्मली बऱ्याच जणांसोबत काय होतं, ते PNL पाहत बसतात की मार्केटमध्ये माझं PNL काय चालू आहे. जेवढं जास्त तुम्ही तुमचा PNL पाहाल ना, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट किंवा प्रॉफिट अँड लॉस जो MTM जो हलत असतो तो, तर जेवढा जास्त तुम्ही तुमचा PNL पाहाल तेवढी तुमची ट्रेड सायकोलॉजी म्हणू शकतो ना, जी ट्रेडिंग सायकोलॉजी नेसेसरी असते, ट्रेडिंग माइंडसेट जो असतो, जो डिसिप्लिन असतो तो हलत जाईल.
सो ट्राय करा की तुम्ही एकदा ट्रेड घेतला ना, त्यामागे लॉजिक तुमचं फिक्स पाहिजे आधीच, की मी या बेसिसवरती ट्रेड घेतो आहे आणि मी तो सोडणार नाही आहे काहीही झालं तरी. ठीक आहे, या गोष्टी खूप मॅटर करतात. या पॉईंटला डाऊन साईडचा मोमेंटम चालूच होता. माझा स्टॉप लॉस फक्त मी शिफ्ट केला या लिक्विडिटीच्या वरती, झोन तोच होता. त्यानंतर जसं मार्केटमध्ये डाऊन साईडचा मोमेंटम चालू झाला, मी लिक्विडिटी डायरेक्ट पुढच्या दिवशी शिफ्ट केली, मग 25 तारखेला. मी सारखं त्याला छेडत नव्हतो, मी डायरेक्ट या लिक्विडिटीनुसार, आता एक नवीन लिक्विडिटी क्रिएट झाली, सो मी यानुसार माझा ट्रेड प्लॅन करायला लागलो. ठीक आहे, सो स्टॉप लॉस माझा कुठे आला, आधी माझा स्टॉप लॉस इनिशियल स्टॉप लॉस होता इथे, आता माझा स्टॉप लॉस मी आणून ठेवला आहे इथे. सो टेक्निकली काय झालं, जी माझी रिस्क होती ना आधी, आता तुम्हाला थोडासा अंदाज देतो मी हा ट्रेड कशा पद्धतीने मॅनेज केला होता, प्लॅन केला होता. मी या ट्रेडमध्ये माझ्या कॅपिटलच्या 2%ची रिस्क घेण्याचा प्लॅन केला होता, जी की होते अराउंड 3 लाख रुपयाच्या आसपास. सॉरी, हां, 3 लाख रुपयाच्या आसपास 1.5%ची रिस्क होती. ॲक्च्युली 1.5 to 2%ची रिस्क होती माझी या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये. आता बरेच जण म्हणतात की रिस्क कशी डिफाईन करायची, जी तुमची होल कॅपिटल आहे ना, जी तुमची होल कॅपिटल आहे त्या होल कॅपिटलच्या बेसिसवरती तुम्हाला रिस्क डिसाईड करायची. सपोज तुमची 10 लाख कॅपिटल आहे आणि तुम्ही 1%ची रिस्क घेण्याचा प्लॅन करताय, सो तुमची रिस्क झाली 10,000 रुपये. मग ते तुम्हाला क्वांटिटीमध्ये ठरवायचं असतं की माझी क्वांटिटी एवढी असेल तर मी किती रिस्क घेऊ शकतो वगैरे. तर त्याचा एक सेपरेट फॉर्म्युला आहे, त्यावरती आपण नंतर कधीतरी बोलूयात. सो इथे माझी होती, आता माझी जी रिस्क 1.5%ची होती ती डायरेक्ट आता 0.5 or 0.75%वरती आली, बिकॉज मी डायरेक्ट हाफ माझी रिस्क कमी करून टाकली. आणि त्यानंतर एक्झॅक्टली इथे लिक्विडिटी क्रिएट झाल्यानंतर ना, इथे लिक्विडिटी क्रिएट झाल्यानंतर ही लेवल तुम्ही पाहू शकता, ही लेवल आता जे आपले स्टुडंट्स आहेत त्यांना माहिती असेल, तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर, एक्झॅक्टली जी ही लेवल आहे ना, ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे. इथे झालेलं आहे कन्वर्जन, तुम्ही पाहू शकता, हे झाले कन्वर्जन, हा आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. बट अपार्ट फ्रॉम दॅट या लेवलच्या वरती माझा स्टॉप लॉस होता आणि एक व्हेरी इम्पॉर्टंट लेवल होती ही. मग त्यानंतर एक्झॅक्ट या कन्वर्जननंतर, हा पण एक स्मार्ट मनी कन्सेप्टचा पार्ट आहे, एक्झॅक्टली या कन्वर्जननंतर मार्केटमध्ये जोरात एक डाऊनफॉल पाहायला मिळाला. आणि या दिवशीच मी ऑलमोस्ट $15,000च्या आसपासच प्लस होतो. ठीक आहे, पण या पॉईंटला मला बुकिंगचा चान्स नाही मिळाला. मार्केटमध्ये परत एक अपसाईडचं मोमेंटम आला, परत एक कन्वर्जन पाहायला मिळालं. तुम्ही पाहताय किती प्राईस ॲक्शन ब्युटिफुली रिस्पेक्ट केली जाते इथे, परत एक कन्वर्जन इथे पाहायला मिळालं इथे. ठीक आहे, सो या कन्वर्जनच्या बेसिसवरती प्लस नवीन क्रिएट झालेल्या लिक्विडिटीच्या बेसिसवरती मी माझा स्टॉप लॉस परत या एरियामध्ये आणून पोस्ट केला, म्हणजे आणून ठेवला. ठीक आहे, आता जेव्हा पण मी स्टॉप लॉस लावतो, मी कधी पण मार्केटमध्ये सिस्टीमवरती लावतो, असं मी मॅन्युअली कधी स्टॉप लॉस लावत नाही. माझा स्टॉप लॉस कायम सिस्टीममध्ये प्लेस केलेला असतो. आणि या पॉईंटला मी ती आपली जी पोस्ट होती, कालचा शॉर्ट होता तो इथे अपलोड केला होता. सो त्या शॉर्टपर्यंत मी बोललो आहे की इथपर्यंत मी लिक्विडिटी ट्रेल केली आहे, माझा स्टॉप लॉस ट्रेल केला आहे. त्यानंतर काय झालं, त्यानंतर मार्केटमध्ये एक नवीन लिक्विडिटी क्रिएट झाली, पण मार्केटने आपली ओल्ड लिक्विडिटी ब्रेक नव्हती केली. मग थोडक्यात एक लिक्विडिटी स्वीप पेंडिंग होता. ठीक आहे आपण म्हणू शकतो अजून. आणि आत्ता माझा करंट स्टॉप लॉस या स्टेजला आहे एका नवीन लिक्विडिटीच्या खालती, आणि मार्केटने आता एक सिम्पल ब्रेकआउट पण दिला आहे खालती, आत्ता मार्केट आहे इथे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्हाला तुमची ट्रेड मॅनेजमेंट करायची आहे. एकदम इझी आहे, अवघड नाही आहे. कन्सेप्ट खूप सोपी आहे, फक्त ती तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करता आली पाहिजे. तुम्हाला ते बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे. जे आत्ता मी तुम्हाला दाखवतो आहे ते तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये स्पॉट झालं पाहिजे. ठीक आहे, सो आत्ता मार्केट आहे या पॉईंटला, आणि आत्ता आपला करंट प्रॉफिट जो आहे तो चालू आहे $17,000च्या आसपास. म्हणजेच इंडियन करन्सीमध्ये जर पाहायचं झालं तर तुम्ही पाहू शकता 17,500 USD टू INR. येस, एक्झॅक्टली 15 लाख रुपयांच्या आसपास आपला प्रॉफिट आत्ता चालू आहे. मी ब्रोकर यूज करतो एक्सनेस, आणि मला वाटतं मी एकमेव फॉरेक्स ट्रेडर असा आहे ज्याच्या अंडर कोणाचंही अकाउंट ओपन आहे. कारण तुम्ही जर पाहिलं असेल इन्फ्लुएन्सर जे यूट्यूबवरती आहेत, ज्यांच्या अंडर अकाउंट्स ओपनिंगच्या, तुम्ही जर बायोमध्ये गेला तुम्हाला दिसेल तिथे अकाउंट ओपनिंग वगैरे त्यांचे. सो बरेच गोष्टी असतात. माझ्या अंडर अजून एकही अकाउंट ओपन नाही. माझं फक्त काम आहे तुम्हाला जेन्युअनली गोष्टी शिकवणं आणि जे काय ते तुम्हाला जेन्युअनली दाखवणं. ठीक आहे, सो असं एक्सनेस मी यूज करतो. तुम्हाला यूज करायचं असेल करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे तसा. आणि आत्ता मार्केट आहे या स्टेजला. सो आता थोड्या वेळाने मी काय करणार आहे, मी माझा स्टॉप लॉस जो आहे ना तो इथून शिफ्ट करणार आहे इथे. सो स्टॉप लॉस मी शिफ्टिंग करेल, डायरेक्ट एक मोठी शिफ्टिंग करेल. मग आता मला ट्रेड क्लोज करायचं आहे. सो एवढा वेळ मी लूज ट्रेलिंग करत होतो, तुम्ही जो ऑब्झर्व केलं असेल. माझे ट्रेलिंग स्टॉप लॉसेस खूप लांब होते. आता मी थोडंसं टाईट लावत मी स्टॉप लॉस हिट करून बाहेर पडून जाईल. सो अशा पद्धतीने मी हा ट्रेड मॅनेज केला. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल, आणि
कमेंटमध्ये सांगा ट्रेड कसा वाटला. तर जास्त डिटेलमध्ये नाही सांगता येणार बिकॉज आता वाजलेले आहेत 8 आणि माझ्या लेक्चरचं पण टाईम होतो आहे. सो मग तिकडे पण गेलं पाहिजे. सो अशा पद्धतीने आपण केला होता. मला कमेंट्स आल्या इन्स्टावरती खूप साऱ्या की सर डिटेल्ड व्हिडिओ हवे, रीलमध्ये काही समजत नाही. तर आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून समजलं असेल. 15 लाख रुपयांचा प्रॉफिट केलेला आहे आपण फक्त 7 दिवस या ट्रेडमध्ये होतो. आणि प्रॉफिटपेक्षा ना तुम्हाला काय समजून घ्यायचं की जर एखादा माणूस या दिवसापासून या दिवसापासून ते इथपर्यंत ट्रेडमध्ये थांबला आहे विच इज अराउंड 7 दिवस, तर त्याची सायकोलॉजी त्याने कशी मेंटेन केली असेल, त्याने त्याची ट्रेड मॅनेजमेंट कशी मेंटेन केली असेल, त्याने त्याचा स्टॉप लॉस ट्रेल कसा केला असेल, त्याच्या माइंडसेटमध्ये काय चालू असेल, त्याच्या सायकोलॉजीमध्ये काय इम्पॅक्ट झाला असेल का, त्याने डिसिप्लिन कसा राहिला, या गोष्टी तुम्ही समजून घ्या. प्रॉफिट काय होत राहील, आज आहे उद्या नाही, उद्या आहे परवा आहे. सो अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि बेसिक असतं यार, हे बघा 2 गोष्टी लागतात तुम्हाला. एक म्हणजे प्राईस ॲक्शनचं ॲडव्हान्स नॉलेज आणि स्मार्ट मनी कन्सेप्टचं ॲडव्हान्स नॉलेज. या 2 गोष्टी जर तुम्ही ट्रॅक केल्या और या 2 गोष्टी जर तुम्ही क्रॅक केल्या तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुमची ट्रेडिंग जर्नी एकदम स्मूथ चालू राहील. ठीक आहे. आता हे झालं 20%. प्राईज ॲक्शन प्लस स्मार्ट मनी हा जो गेम आहे ना हा फक्त 20% आहे. त्यानंतर तुमचा चालू होतो खरा गेम विच इज कॉल्ड एज ट्रेड मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही तो ट्रेड कशा पद्धतीने मॅनेज करणार. आता सपोज लेट्स से आपल्या चॅनलला आत्ता 38,000 सबस्क्रायबर्स आहेत, 39,000. सपोज 39,000 लोकांनी याच पॉईंटला एंट्री घेतली तर प्रत्येकाची एक्झिट डिफरंट असणार आहे. तुम्हाला माहिती आहे, काही जण इथेच बाहेर पडतील, काही जण इथे, काही जण लॉस घेऊन बाहेर पडतील, काही जण इथे बाहेर पडतील, काही जण इथे बाहेर पडतील, काही जण इथे, काही जण इथे. सो हे कशामुळे होते बरं, हे होतं आहे त्यांच्या थॉट प्रोसेसमुळे. ट्रेड मॅनेजमेंट अवघड आहे, जो की पार्ट येतो 80% असते ट्रेड मॅनेजमेंट. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो, तेव्हा पण एकाची कमेंट आली होती की प्रॅक्टिकल व्हिडिओज हव्यात, जी की तुमच्यासमोर आहे. सो 20% प्राईज ॲक्शन आहे, स्मार्ट मनी कन्सेप्ट आहे. माझी एंट्री ट्रिगर करून देण्याचं काम केलं प्राईज ॲक्शनने, स्मार्ट मनी कन्सेप्टने. मला ट्रेड मॅनेजमेंटमध्ये पण याची हेल्प झाली की बाबा हां, लिक्विडिटी वाईज मी ट्रेडिंग करत होतो, कन्व्हर्जन्स पाहत होतो, बऱ्याच गोष्टी मी पाहत होतो. सो त्याचा यूज मला ट्रेड मॅनेजमेंटमध्ये पण झाला. पण त्या व्यतिरिक्त अजून कुठल्या गोष्टी असतात बरं, तुमची सायकोलॉजी, तुमची ट्रेड मॅनेजमेंट, तुमचा डिसिप्लिन, तुमचा माइंडसेट, बरोबर. या सगळ्या गोष्टी अफेक्ट करतात. तुम्ही घाबरताय का ट्रेडमध्ये, तुम्हाला भीती वाटते का, तुमचा फोमो क्रिएट होतो आहे का, किंवा फिअर आहे का, किंवा दुसऱ्या अटॅचमेंट टू प्रिव्हियस लॉसेस आहे का, अटॅचमेंट टू राऊंड नंबर आहे का. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्याला लोक अटॅच होतात. सो इट्स जस्ट लाईक जिम. 20% तुमचा वर्कआउट आहे, 80% तुमचा डाएट आहे. सो ट्रेड मॅनेजमेंट खूप महत्त्वाची आहे, कारण की थॉट प्रोसेस प्रत्येकाची वेगळी असते आणि ट्रेडिंग हे एक चक्रव्यूह आहे. तुम्ही एंट्री घेणं खूप इझी आहे, एक्झिट करणं खूप अवघड आहे. सगळेजण रिलेट करतील मी जे बोलतो आहे त्याला. सो या गोष्टी असतात ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि ट्रेडिंग खूप जास्त सोपी आहे, तुम्ही त्याला कॉम्प्लिकेटेड करताय, जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका. आणि जर तुम्हाला मास्टर क्लास आपला जॉईन करायचा असेल ट्रेडिंगचा, ज्यामध्ये आपण फॉरेक्स मार्केट, इंडियन मार्केट दोन्हीचे मास्टर क्लासेस घेतो, तर तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला नसेल जमत जॉईन करायला तर तुम्हाला फ्रीमध्ये यूट्यूबवरती नॉलेज द्यायला मी आहेच. पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमची ट्रेडिंग तुम्हाला नेक्स्ट लेवल न्यायची आहे, थोडंसं गेम अपस्केल करायचं आहे, तर तुम्ही त्याचा विचार करू शकता. सो यार अशा पद्धतीने आपण हा ट्रेड घेतला होता. ट्रेड घेताना अजून पण बरेचसे फॅक्टर्स होते, जसं की पेअर्सचं कोरिलेशन पाहणे, परत ग्लोबल मार्केटवरती काही इम्पॅक्ट आहे का, न्यूज वगैरे चेक करणे फॉरेक्सच्या. सो त्या पण गोष्टी आपण चेक केल्या होत्या. आणि अशा पद्धतीने आपण 7 दिवसांचा एक सक्सेसफुल ट्रेड प्लॅन करून त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन करून मस्तपैकी एक $19,000 प्रॉफिट केलेला आहे. स्टॉप लॉस मी थोड्या वेळाने ही व्हिडिओ झाल्यानंतर इथे ट्रेल करण्याचा प्लॅन करतो आहे. आणि त्यानंतर मी टाईट करत एक मस्तपैकी छानसा प्रॉफिटेबल स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडण्याचा प्लॅन करतो आहे. ठीक आहे. येस. सो थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आणि आपल्या चॅनलला प्रेम जो देत आहे तुम्ही, जो सपोर्ट देत आहे तो तसाच देत राहा. तुम्हाला माझ्याकडून जेवढं नॉलेज प्रोव्हाइड करता येईल फ्रीमध्ये तेवढं मी करत राहील. आणि ज्यांना ॲडव्हान्स लेवलचं नॉलेज हवं असेल ते पण लोक आपला मास्टर क्लास जॉईन करू शकतात. सो थँक्यू सो मच. माझे डिलिव्हरी पण आले, सगळ्या नोटिफिकेशन्स माझ्या तुम्हाला दिसत आहेत. सो माझी डिलिव्हरी पण आले. आता मी डिनर करेन आणि माझं लेक्चर घ्यायला बसेल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर अशाच व्हिडिओ तुम्हाला हव्या असतील
तर तसं तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. मी अशा टाईपच्या व्हिडिओज खूप सारे घेऊन येईन. इंडियन मार्केटमध्ये माझे डेली ट्रेड चालू असतात, फॉरेक्स मार्केटमध्ये माझे विकली ट्रेड चालू असतात. सगळ्याचे व्हिडिओज मी घेऊन येईन जेणेकरून तुम्हाला त्यातून काहीतरी शिकायला मिळेल. ओके, सो थँक्यू सो मच यार, टेक केअर, गुड नाईट. आणि हां,